वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन समस्या याच्यावरती एक कार्यशाळा ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता आपण या कार्यशाळेत असं स्वरूप ठेवलंय की साधारणतः सगळं मिळून आपल्याला हे 40 मिनिटाचं ठेवायचंय. त्याच्यातले एक 25 मिनिटं मी त्याच्यावरती बोलणार आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं आपण प्रश्न उत्तराला देणार आहोत. तर प्रश्न जे असतील तुमचे ते सगळे तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहायचे आहेत, तोंडाने विचारायचे नाहीयेत. तर ते चॅटबॉक्समध्ये तुमचे प्रश्न जर लिहिले तर मग ते प्रश्न सगळे आम्ही पाहून त्याप्रमाणे त्याची उत्तरं शेवटी 10-15 मिनिटं देणार आहोत. तर त्यामुळे आपण आजचा जो विषय आहे तो आपला वयात येणाऱ्या मुलांच्या वर्तन समस्या याच्यावरती आपण आज बोलणार आहोत. आणि आता खरं म्हणजे पालकांना हे अगदी चांगलं माहिती आहे की या वयात मुलांचं सुरवंटाचं फुलपाखरू होत असतं आणि ते सुरवंटाचं फुलपाखरू होत असताना एका शाळेमध्ये पण असंच ते एक प्रयोग चाललेला असतो आणि मग ते शिक्षक म्हणतात ते बघा ते आता फुलपाखरू बाहेर यायला वेळ आहे थोडासा, एक 10-15 मिनिटं, तर त्याच्यामुळे मी थोडं बाहेर चहा पिऊन येतो. ते मुलं सगळी भोवती बसलेली असतात आणि मग एका मुलाला असं वाटतं की अरे ते फार धडपड करतंय, आपण हा कोश कापून टाकू. कोश कापला तर ते लवकर बाहेर येईल असं त्याला वाटत असतं. त्याच्यामुळे तो कोश कापून टाकतो, पण नंतर लक्षात येतं की अरे कोश कापल्यामुळे त्या बाहेर आलं, परंतु त्याच्या पंखांमध्ये ताकदच नव्हती. म्हणजे काय की त्यांना त्यांचे जे काही गोष्टी आहेत त्या त्यांना फाईट करायला लागायला पाहिजेत, कारण ते खूप महत्वाचं असतं. आणि मग पालकांचा रोल काय असायला पाहिजे, तर त्यांचा कृष्णासारखा किंवा आपण शस्त्र हातात धरायचं नाही, पण जिथे पाहिजे तिथं त्या योद्ध्यासमोर न्यायचं किंवा मागे वळवायचं किंवा दुसरीकडे रथ न्यायचा, या सगळ्या गोष्टी त्यांना जमल्या पाहिजे. की ज्यावेळेला हताश होऊन मुलं बसतात त्यावेळेला त्यांना गीतेचा उपदेश करायचा, या टाईपमध्ये आपला रोल आहे. किंवा मग त्या मुलांना आपण जेव्हा हे करतो की त्यांना आपण वळण लावतो त्यावेळेला पतंगासारखं, की काही वेळेला त्यांना दोरी ओढून ताणून धरायला पाहिजे, काही वेळेला त्यांना ढील दिली पाहिजे. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. म्हणून पालकांनी काय करायला पाहिजे, या कवितेच्या प्रमाणे की प्रेमाचं पांघरुण घाला पण दृष्टीत झाकू नका. आळीचा कोश आळीनीच फोडावा. प्रेमापोटी मदत म्हणून दुसऱ्या कोणी फोडला तर आतलं फुलपाखरू उडायचंच नाही. शाळेत सोडण्यापासून प्रोजेक्ट करण्यापर्यंत आणि मुलगी शोधण्यापासून पुढे त्यांची मुलं सांभाळण्यापर्यंत मुलांच्या सगळ्याच लढाया आपण लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान वाटल्याशिवाय वाढ अपुरीच राहते. आयत्या सुखाला किंमत नसते. स्वकष्टाची भाकरीच गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या, पण आयुष्यभर मुलं बसून खातील इतकं मागं ठेवूच नका. अतिप्रेम पंगू बनवतं आणि खूप पाणी रोप कुजवतं. मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. आणि पौगंडावस्थेतल्या मुलांचं वर्णन करणारा एक अतिशय सुंदर कविता अशी आहे की ज्याच्यामध्ये एक कोकरू चुकलं होतं, वाट सोडून भरकटलं होतं. आई बिचारी कासावीस, कुठं असेल, काय करत असेल, कुणाच्या संगतीत असेल, बिघडणार तर नाही ना, वाया तर जाणार नाही ना. पण कोकरू आपल्याच मस्तीत होतं. नवे पंख फुटले होते, नव्या जगात हरवलं होतं. नवे मित्र, नव्या मैत्रिणी, नवा माहोल, नव्यानेच झालेली स्वतःची ओळख. फाटक्या जीन्स, रंगवलेले केस, मोबाईल आणि भन्नाट गाडी. तारुण्याच्या लाटेवरती ते स्वार होतं. कॉलेजचा कट्टा, पिझ्झा, बर्गर, सीसीडी, मॅकडी. घर, कुठलं घर? किती दिवस आणि महिने गेले कोणास ठाऊक. पण कोकरू हळूहळू भानावर आलं. नवीन नवलाई ओसरली. त्याचपणाला कंटाळलं. तेच मित्र, तेच जोक्स, तेच SMS, तेच गेम्स, तोच कट्टा, त्याच गप्पा. क्रिएटिव्हिटी काहीच नाही, नुसताच तासनतास टाइमपास आणि कोपऱ्यावरती उभं राहणं. पण कोकरू एक दिवस हळूच घरी आलं. आपल्या खोलीत गेलं. साफसुत्र होऊन बाहेर आलं. आईला म्हणाला, आई जेवायला वाढतेस का? भूक लागलीये. अभ्यास पण करावा म्हणतोय. आईनं निश्वास टाकला. पौगंडावस्थेच्या बेभान लाटेतून तिचं कोकरू सुखरूप पार झालेलं होतं. आता पौगंडावस्था म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुलांच्या पुरुषात रूपांतर आणि मुलींचं जे आहे ते स्त्रीमध्ये रूपांतर असतं. त्याच्यामध्ये मिशा आणि दाढी यायला सुरुवात होणं, शरीरावर केस येणं किंवा मनगट आणि खांदे रुंदावणं, स्नायूंचा सशक्तपणा किंवा आवाजात घोगरेपणा असणं किंवा वजन उंचीमध्ये वाढ, काखेत गुप्तांगांवरचे केस असतील किंवा स्वप्नावस्था असेल, तर हे मुलांचं पुरुषात रूपांतर होतानाचे बदल असतात. तसंच मुलींच्या बाबतीमध्ये त्यांचा चेहरा जास्ती गोड दिसायला लागतो, ताजा तवाना दिसायला लागतो,
त्यांच्यामध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, वजन उंचीमध्ये वाढ होते, पाळी यायला सुरुवात होते, किंवा त्यांच्या पण अंगावरती केस यायला लागतात, योनीचा पडदा उघडतो. आणि या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे मॅच्युरिटी त्यांची जी जेनेटल्सची असते ती दोघांच्या बाबतीमध्ये होत असते. आणि मग त्यांच्यामध्ये चांगलं दिसण्याची इच्छा असते, तर ती काही वाईट इच्छा नसते, परंतु आयुष्यात फक्त तीच इच्छा महत्वाची नाहीये. म्हणजे फक्त चांगलं दिसणं एवढंच महत्वाचं आहे का? तर नाही. आपल्याला आरोग्याला, स्वच्छतेला, आता आपल्याला कोविडच्या काळात तर नक्कीच माहितीये की स्वच्छतेला किती महत्व आहे ते, आणि ते सगळेजण आता देतात पण आहेत. तर पालकांचा रोल काय आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे जसं आहे तसं स्वीकारणं. कारण काही मुलं चांगली आहेत, काही मुलं वाईट आहेत, काही त्याच्यातले गुण चांगले आहेत, काही वाईट आहेत, पण त्याचा आदर करायचा आणि त्याची काळजी घ्यायची. त्या मुलांची उदासीनता टाळायची आणि त्यांना सगळ्या गोष्टी, शरीर कसं त्यांचं तयार होतंय, काय होतंय त्याची माहिती द्यायची. पौगंडावस्थेतली सामान्य समस्या काय असू शकते? तर तारुण्य पिटिका असतात, त्याच्यानंतर चेहऱ्यावर कमी केस असतात, हिंसा काही मुलांच्या मध्ये वृत्ती असते, तसंच मुलींच्या मध्ये आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे सगळे शारीरिक बदल असतात, त्याचबरोबर ती हस्तमैथून किंवा एकटेपणा हे पण महत्वाचे बदल असतात. तर वयात येतानाची जी शारीरिक वाढ आहे रेकॉर्डिंग, तर त्याच्यामध्ये बेसिकली एक लक्षात घ्यायला पाहिजे की 2.5 ते 3 वर्ष हा सर्वात जास्त वाढीचा काळ मानला जातो. आणि त्या काळामध्ये मुलांची उंची आणि वजन अतिशय भराभर वाढत असतं. आणि त्या काळामध्ये मुलांचं वजन 19 ग्रॅम रोजचं, तर मुलींचं 16 ग्रॅम रोजचं वाढायला लागतं. आणि मग 25 ते 40% वजनची वाढ जी आहे ती खरं तर पौगंडावस्थेत होते. आणि हे खूप महत्वाचं आहे समजणं. आणि त्यांची उंची पण दरवर्षी 10 सेंटीमीटर वाढते. आणि असं 3 ते 4 वर्ष चालू असतं. 3 ते 4 वर्ष याच्यामध्ये उंची वाढत असते. आणि मग 10.5 वर्षाच्या वेळेला मुलींची उंची साधारणतः सारखी असते, परंतु नंतर पहिल्यांदा मुलींची उंची जास्त असते, मग नंतर मुलांची उंची जास्त असते. मग त्या मुलांचे वेगवेगळे प्रश्न सुरू होतात. उदाहरणार्थ मैत्रीच्या बाबतीतले प्रश्न असतील किंवा आकर्षण असतं. तर मैत्री म्हणजे काय असतं, त्यांना बेसिकली त्याच्यातली नीट माहिती नसते. पहिल्यांदा समलिंगी मैत्रीकडे जास्त आकर्षण असतं, नंतरच्या जसं मॅच्युअर होतात तसं भिन्नलिंगी मैत्रीमध्ये जास्त आकर्षण असतं. मैत्री निर्माण होण्यासाठी 2 व्यक्तीमध्ये कोणते तरी धागे लागतात. आता याच्यासाठी मी एक उदाहरण सांगत असतो की आता मित्रामधल्या किंवा मैत्रिणीमधल्या न आवडणाऱ्या भागाचं करायचं काय, असं पण नसतं. म्हणजे उदाहरणार्थ काय की 2 मुली असतात चांगल्या मैत्रिणी, आणि त्याच्यातली एक मुलगी म्हणते की हिने तो क्लास लावला 11वीत अमुक सरांचा, मला सांगितलंच नाही, मला सोडून ती गेली, आणि कसली माझी एवढी चांगली मैत्रिणी, इतके वर्ष माझ्या बरोबर एका बेंचवर बसायची, मला काहीच सांगितलं नाही. मग त्यावेळेला मी तिला विचारलं की का ग तू याच्यामध्ये मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन गहू तांदूळ आणते का? अहो सर काहीतरी काय बोलताय. मग तू किराणा दुकानात जाऊन औषधं मागते का? नाही काही नाही, असं कसं काय शक्य आहे? हो मग का शक्य नाही? कारण तिथं त्या दुकानावरती लिहिलेलं आहे की हे किराणा दुकान आहे किंवा हे मेडिकलचं दुकान आहे. तसं तुझ्या मैत्रिणीच्या डोक्यावर लिहिलेलंच नाही ना तिच्याकडे कोणते गुण आहेत आणि कोणते नाही. मग आता जे गुण नाहीयेत त्याची अपेक्षा तू करून काय फायदा आहे? मग त्याच्यासाठी तुला समजा नाही आवडलं एखादी गोष्ट, तर त्या भागाच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग ते मित्रांकडून दुखावलं गेलं किंवा त्यांच्याकडून आपण आबोला असेल, तर त्या बाबतीमध्ये, त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचं वेगळं वाटतं हे स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे यामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्या सहवासातून वाढणारा परस्पर विश्वास, समान आवडी यांचा बरोबरीने व्यक्तीतल्या दोषांचा पण सहज स्वीकार करता आला पाहिजे. तर त्याचा फायदा नक्कीच मैत्रीमध्ये चांगला होऊ शकतो. आणि मग आकर्षण म्हणजे काय असतं? तर आकर्षण म्हणजे भावनाविवश, की काय एकदम भारी दिसते, खूप छान वाटतंय, तिच्याकडे बघितलं की मला एकदम आनंद होतो. पण भावनावश होऊन चटकन दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्याच पैलूला, की दिसते चांगली पण वागायला वाईट आहे, काय उपयोग आहे? त्या व्यक्तीच्या विचारात इतकं मग्न व्हायचं की ते आपल्या बाकीचे जे उद्दिष्ट आहेत, आपण जे काय करतोय, पुढे काय करणार आहोत, याचा कशाचाच विचार नाही करायचा. त्यामुळे इतर उद्दिष्टांकडे दुर्लक्ष होतं आणि मग आपल्या संपूर्ण आयुष्याची आपण ती व्यक्ती असण्या आणि नसण्यावरती किंमत ठरवतो, हे एकदम चुकीचं असतं. त्यामुळे त्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना आकर्षण म्हणजे काय असतं, या वयात नेमकं आपली मतं कशी बनवायची, त्यांचा दृष्टिकोन कसा निर्माण करायचा,
स्वतःचा स्वीकार कसा करायचा, वाईट सवयी टाळायला अतिशय महत्वाचं आहे. कारण आपल्या भावनिक स्वास्थ्याचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हाती नाही द्यायला पाहिजे, तो स्वतःच्याच हातात पाहिजे. आणि आपला आनंद हा आपल्याला हातात असला पाहिजे. म्हणजे लेबल लावायचं, पण ते व्यक्तीला नाही लावायचं, त्या वागण्याला लावायचं, की बाबा ती असं वागली, मला फार वाटलं की त्याला एक थोबाडीत ठेवून द्यावी. पण नंतर 10 मिनिटं विचार केल्यानंतर वाटलं की वाईट वागली, पण थोबाडीत ठेवण्या इतपत नाही. मग नंतर 10 मिनिटं अजून गेल्यानंतर वाटलं की काय वाईट वागली, पण कदाचित काहीतरी असेल बुवा. अर्ध्या तासाने असं वाटायला लागलं की तिचा पण विचार केला तर ती कदाचित काहीतरी बरोबर म्हणत असेल, तिला ते वाटत असेल योग्य. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं असतं की आपल्याला भावनाविश होऊन त्या पीकला निर्णय नाही घेतला पाहिजे. आणि मग चटकन दुसऱ्याच्या व्यक्तीच्या एखाद्या पैलूला फक्त लक्ष द्यायचं आणि दुसऱ्या पैलूंकडे लक्ष नाही द्यायचं, हे चुकीचं असतं. शरीराशी मैत्री म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये कसं असतं की आपण या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचे मधले प्रश्न जे असतात त्याच्यात शाळेत मागे पडणारी मुलं पण असतात. आता शाळेत मागे पडणं खूप कॉमन आपल्याला आमच्याकडे येणाऱ्या पालकांच्या मध्ये असतं, की त्यांच्यामध्ये काय होतं की त्यांना नेहमीच्या म्हणजे ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा असतो की त्यांना भीती असते, ते अंग थरथरणं असतं, मुलांची भांडणं असतात, पालकांशी बोलताना रडणं होतं, किंवा तर त्याच्यासाठी आम्ही चाचण्या वापरतो. अँझायटी स्केल असतं, डिप्रेशन इन्व्हेंटरी असते, अशा प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. मग त्यांचे प्रश्न काय आहेत, ते खोटं का बोलतायत, किंवा त्यांचं इतर काही प्रश्न आहेत का, हे सगळे पाहिले जातात. आणि मग त्यांचं अनियंत्रित वर्तन जर असेल तर त्याच्यावरती आपण काउन्सिलिंग केलं जातं. आणि मग हे काउन्सिलिंग जे असतं, हे काउन्सिलिंग त्यांच्या उद्धट वर्तनाच्या बाबतीत असू शकतं, किंवा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना भीती जी वाटते त्याच्या बाबतीत असू शकतं. म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय की या बाबतीमध्ये त्या मुलांचं जी भीती आहे ती, आणि ती आपण ओळखून त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती उत्तर देत असतो. आणि काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन असतं की जे आपण आता ऑनलाईन पण करतो, किंवा आपण ते काउन्सिलिंग प्रत्यक्षात पण करतो. पण या वयातल्या मुलांच्या बाबतीमध्ये डिप्रेशन हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण काय असू शकतं, आयदर गुणसूत्रांमध्ये असेल, रासायनिक स्त्रावामध्ये असेल, किंवा काही औषधं घेतल्यामुळे पण असेल, शारीरिक आजार पण असू शकतो. पण हे ओळखायचं कसं, तर सोपं आहे. मिस वर्ल्ड विथ डिप्रेशन क्राईम असं वाक्य लक्षात ठेवायचं. म्हणजे मूड, उत्साह, स्लीप, ॲपेटाईट, अपराधीपणाची भावना, मृत्यूचे विचार, ऊर्जा कमी असणं, मंद हालचाली, एकाग्रता, या 9 पैकी 5 कारणं जर असतील आणि ते कंटिन्युअस 2 आठवडे असतील तर नक्कीच त्या व्यक्तीला डिप्रेशन आहे असं समजायला पाहिजे. आणि मग हे डिप्रेशन जे आहे हे मानसशास्त्रीय मानसोपचाराने केलं जातं. त्याची ट्रीटमेंट म्हणजे त्याला सपोर्टिव्ह रिलेशनशिप दिले जातात, तणावातून मुक्तता दिली जाते, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी नावाची थेरपी आमच्याकडे आमचे सायकोलॉजिस्ट देतात, किंवा फॅमिली एज्युकेशन असतं. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की मुलांचा दृष्टिकोन बदलायला लागतो. कारण त्यांचा बराच वेळा दृष्टिकोन असतो जिंकू किंवा मरू, पण त्याच्याऐवजी आपण त्यांना दृष्टिकोन द्यायला पाहिजे की बचेंगे तो और भी लढेंगे. आणि हा दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. मग मोबाईल आणि इंटरनेटचं व्यसन हा एक अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. पण मोबाईल ही दुतोंडी तलवार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की मोबाईल वापरताना आपल्याला अतिवापर टाळायला पाहिजे, 2 मिनिटापेक्षा कमी वेळ बोलायला पाहिजे. असं तर म्हणजे वापरे, आमच्याकडे तर अर्धा तास तो मोबाईलवर असतो, मग कसं काय 2 मिनिटापेक्षा कमी. जेवढं कमी शक्य बोलणं तेवढं बोलायला पाहिजे. झोपताना मोबाईल जवळ ठेवू नका, कव्हर घाला. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका, कारण आपल्याला माहितीये की त्याचे किती ऍक्सिडेंट्स होतात, काय प्रॉब्लेम्स येतात, काय नाहीये. ऑनलाईन फ्रेंड्स, इतक्या केसेस पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना फसवण्यात आलेलं आहे. आणि ऑनलाईन फ्रेंड होतात त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं, त्यांनी काहीतरी चुकीचं इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग त्याच्यावरून मुलं पुढे पुढे जातात आणि मग नंतर एकदम असे धाडकन खाली पडतात. आणि मग त्यांना जाणवतं, अरे आपल्याला खरंच फार फसवलं बाबा या व्यक्तीने. पण ही व्यक्ती आपल्याला फसवती आहे हे त्यांना जाणीव पण नसते. हे फार त्याच्यातलं दुर्दैव असतं. आणि मग याच्यासाठी बेसिकली सायबर गुन्हे असतात, त्याच्या अंडर आपण हे करू शकतो. पण त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक आपल्या शहरात सुद्धा सायबर क्राईम ब्रँच आहे, आणि खाली नंबर पण मी दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण तक्रारी करू शकतो. पण याच्यामध्ये ऑनलाईन आपली मुलं कोणाशी बोलतात, ते काय करतात, ते कोणत्या संकेतस्थळांना म्हणजे व्हिजिट करत असतात, हे पालकांनी
थोडासा तरी बघायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की त्यांना अश्लीलतेचं व्यसन लागतं, काही वेळेला त्यांच्या वरती गुंडगिरी केली जाते, त्यांना ताण येतो, पैशाचा पण तोटा होतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या त्यांना अडचणी त्याच्यात ते येऊ शकतात. आणि मग त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं की या मुलांशी आपल्याला संवाद साधायला लागतो आणि तो संवाद त्यांच्याशी साधून त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करायला लागतं. आणि हे मार्गदर्शन करत असताना आपल्याला हे पण माहिती पाहिजे की माध्यमांचे काही फायदे पण आहेत, की उदाहरणार्थ नवीन शैक्षणिक परस्पर संवादी ऍप्स असतात, नवीन कामाची संधी असते किंवा व्यवस्थापनात प्रवेश असतो, काही ऑनलाईन आरोग्य माहिती असते, आरोग्य सेवेची मदत होते आपल्याला. प्रत्येक विषयावरील अमर्यादित सतत वाढणारी आणि अद्ययावत माहिती जवळजवळ आपल्याला विनामूल्य मिळते. हा एक अतिशय महत्वाचा फायदा त्याचा आहे. पण हा करून घेण्यावर आहे. म्हणजे आता माझ्या मुलाच्या बाबतीमधलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की त्याच्या तो 11वीचा एक स्ट्रक्चर ऑफ इयर नावाचं लेक्चर झालं आणि त्या लेक्चरच्या वेळेला तो म्हटला, की "अरे, हे मला काही लेक्चर बिलकुल आवडलं नाही, मला कळलं पण नाही. मग मी आता काय करू?" मग YouTubeवर जाऊन अतिशय चांगल्या एका प्रोफेसरांचं लेक्चर त्यांनी डाउनलोड करून ते बघितलं आणि मग तो म्हणला, "हां, आता मला एअरचं स्ट्रक्चर नीट कळलं." मग हा जो मुद्दा आहे, हा फार महत्वाचा आहे, की तुम्ही वापर कसा करून घेता. तुम्ही चांगला वापर करून घेतला तर माध्यम चांगलेच आहेत. पण जर वाईट वापर करून घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येणारच आहेत. आणि बऱ्याच वेळेला या मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं, की इंटरनेटचे कनेक्शन जे असतात ते अयशस्वी झाले तर त्यांना चिंता येते. म्हणजे आता समजा लाईट गेले किंवा त्यांचं वायफाय कनेक्शन गेलं, की मग ती मुलं अस्वस्थ होतात आणि खूप अस्वस्थ होतात आणि मग त्यांचे खूप अडचणी येतात आणि त्यांना प्रॉब्लेम यायला लागतात. आणि वास्तविक जीवनात त्यांना 10 मित्र असतील, पण त्यांना नेटवरती मात्र 3000 मित्र असतील, असं फार वेळा बघायला मिळतं. आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ते त्याप्रमाणे वागत असतात. याच्यामध्ये काही वेळेला मुलं गोळ्या खातात, झोपेच्या बाबतीमध्ये त्यांना झोप लागत नाही म्हणून त्यांना काही औषधं ते घेतात. व्यसनात्मक रोग त्यांना होऊ शकतात. त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या प्रतिमेची त्यांना चिंता असते. आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, पालकांच्या बाबतीमध्ये मग आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा त्यांचे भावंड, मित्र, शाळा यांच्याकडून माहिती काढतो. आणि मग त्यांना सायबर स्टॅकिंग म्हणजे काय याचं समजून सांगतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत, म्हणजे बुद्धिमत्ता चाचण्या असतात, की ज्या चाचण्यांच्या साहाय्याने आपण म्हणजे रोजची चाचणी असेल किंवा इंकब्लॉटची चाचणी असेल, तर त्या चाचण्यांच्या साहाय्याने आम्ही म्हणजे ज्या मानांकित चाचण्या आहेत, म्हणजे आपण असं म्हणूया की त्या चाचण्या सगळीकडे शास्त्रज्ञांनी प्रमाणित केलेल्या चाचण्या, कॉर्नर्स रेटिंग स्केल असेल किंवा सीबीसीएल असेल, वेगवेगळ्या चाचण्या आहेत. तर त्या चाचण्यांच्या साहाय्याने आपण त्यांचं व्यसनाची तीव्रता आपण पाहतो, त्याचबरोबर त्यांची समस्या मूलभूत काय आहे ते पाहतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचे काउन्सिलिंग सेशन्स आपण अरेंज करतो. तर आता याच्यामध्ये परिस्थितीचा सामना करण्याचं कौशल्य शिकवणं हा एक महत्वाचा मुद्दा असतो. त्यासाठी त्यांना जीवन कौशल्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये या मुलांना बाबतीत काय म्हणायला पाहिजे, किंवा चिंतेला डोक्यावर घर करू देऊ नका. हम भी कुछ कम नाही असं त्यांच्यामध्ये नेहमी विश्वास पाहिजे. आणि मग मी माझ्या मुलाच्या टेबलवरती जी कविता लावली होती, ती कविता मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, की "जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय्या. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी राया." हे फार महत्वाचं आहे, कारण प्रत्येक मूल सगळ्या क्षेत्रांमध्ये टॉपला असेल असं नाहीये. काही गोष्टींमध्ये ते असेल, काही गोष्टींमध्ये नसेल. मग त्यावेळेला जेव्हा ज्याच्यात त्याला काय कळतंय आणि काय समजतंय हे त्याचं त्याला कळलं तर तो त्याच्यामध्ये आणखीन चांगला करू शकतो. आणि सगळ्या भावना महत्वाच्या असतात. आता काही वेळेला काही पालक म्हणतात, की तो फार चिडचिड करतो, विचित्र वागतो, अमुक करतो. पण चिडचिड करणं ही भावना चुकीची असते का? समजा तुम्ही तुमच्या घरातून निघालात ऑफिसला जायला. सकाळी तुम्हाला 10:30 तिथं पोहोचणं आवश्यक आहे. पण तुम्ही ज्या रस्त्यावरून निघाला तिथं प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे आणि तुम्हाला 20 मिनिटं उशीर झाला. तुमचे बॉस तुम्हाला रागवले. मग आता तुम्हाला काय करायला लागतं? एक तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाता किंवा 20 मिनिटं आधी निघता. म्हणजे याचा अर्थ तुमची जी चिडचिड झाली ती उपयोगात पडली की नाही? म्हणजे कुठलीही भावना वाईट नाही. फक्त त्या भावनांचा तुम्ही वापर कसा करता हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही इथं आमच्याकडे भावनांक आणि भावनिक कौशल्य याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं क्लिनिक घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांचा इक्यू किंवा इमोशनल क्वोशंट काढला जातो आणि मग त्याच्याप्रमाणे त्यांना गायडन्स दिला जातो. कारण हल्ली नुसतं आयक्यू चांगला असून उपयोग नाही,
तर इक्यू पण चांगला असणं आवश्यक असतं. स्वतःच्या गरजा आणि महत्वाच्या जाणीवेसाठी ठाम उभं राहायला पाहिजे. कृतीद्वारे भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत. विनंतीपूर्वक नकार देता आला पाहिजे. नाही म्हणणं फार महत्वाचं आहे, की जे परिस्थिती टाळता आली पाहिजे, स्वतःच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. आणि व्यक्तिमत्व संवर्धन फार महत्वाचं असतं, की जसं मगाशी मी सांगितलं, की आपला रोल न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असेल, किंवा सद्गुण पैशापेक्षा जास्त मोलाचे असतात, कर्तृत्व महत्वाचं असतं, हे सगळं त्यांना आपण शिकवावं लागतं. की चकाकतं ते सोनं नसतं, किंवा खरं बोलणं आणि कामातला आनंद मिळवणं, म्हणजे चांगलं बघण्याचा चष्मा देणं, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे महत्वपूर्ण असणं चांगलं असतं, पण त्यापेक्षाही चांगलं असणं जास्त महत्वपूर्ण असतं. आणि आता कमी मार्क पडणं असेल त्याच्यामध्ये असेल, किंवा आपण आता, मला असं वाटतं की आपल्याला आज वेळ थोडासा कमी असल्यामुळे आपण काही गोष्टी थोड्याशा हे करूया, की मगाशी मी शाळेच्या बाबतीतलं सांगितलं, की शाळेत मागे पडण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय काय ट्रीटमेंट करायची असते, तर त्याच्यामध्ये आम्ही काउन्सिलिंगच्या द्वारे त्या गोष्टी सांगत असतो, की ज्या आपण आज थोड्याशा अभ्यासाची आवड कशी निर्माण करायची, त्यांना कशा प्रकारे त्यांना तक्ते करायला लावायचे, वेळापत्रक म्हणजे अभ्यास कौशल्य थोडक्यात त्याला आपण म्हणतो, तर तसे त्यांच्या प्रगतीप्रमाणे त्यांचं ध्येय कसं वाढवायचं, सकारात्मक विचार कसे त्यांना द्यायचे. मी उत्तर समोर असून पण लक्षात का राहत नाही, मग लक्षात राहण्यासाठी मेंदूत नोंद व्हायला पाहिजे, मग मेंदूतला डोक्यातला गोंधळ कमी व्हायला पाहिजे, मग त्याच्यासाठी काय करायचं, तर डोकं शांत करायचं, मग ते कसं करायचं. त्याचबरोबरीने आपण कल तपासणी करतो, ही साधारणतः 9वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत केली जाते, आणि ती तपासणी केल्यानंतर खूप मुलांना फायदा होतो असा आमचा अनुभव आहे, की ज्याच्यामध्ये ती तपासणीला 5 तास वेळ लागतो. त्याच्यामध्ये जसं आता द्रोणाचार्यांनी केलं, की भीम आणि धाडस म्हणून त्याला गदा दिली, अर्जुन आणि संयम, एकाग्रता आणि धनुर्विद्या दिली. म्हणजे आवडीचं क्षेत्र मिळालं आणि त्याच्यात प्रयत्न केले तर उत्तम यश मिळतं, हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग उच्च स्थानावरती पोहोचणं ते काही अवघड नसतं. आणि मग हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रांचेस आता नवीन निघालेले आहेत त्या पण आम्ही सांगत असतो. त्याप्रमाणे मागाल ते ऍक्च्युअली मिळेल यापेक्षा पाहिजे ते मिळव, अशी सवय लावायला पाहिजे. जे आवडतं ते मिळवणं म्हणजे यश, जे मिळतं ते आवडणं म्हणजे सुख असतं. आणि मुलांना यशासाठी लिफ्ट बंद आहे, तुम्हाला पायरी पायरीनेच यश मिळवावं लागेल हे सांगायला पाहिजे. धन्यवाद. मला असं वाटतं की आत्ता मी तुम्हाला एक साधारणतः अंदाज दिलाय की आपण काय काय हे करायला पाहिजे. आता मी तुमचे प्रश्न काय काय आले ते एक बघतो, म्हणजे तुम्हाला अजूनही तुम्ही प्रश्न विचारा की ज्याच्यामध्ये तुमचे जे चॅटबॉक्स जो दिसतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारले तर मला त्याची उत्तरं देता येईल. तुम्ही टाईप करा चॅटबॉक्समध्ये आणि मग आपण त्या प्रश्नांची उत्तरं जरूर देऊया. तर खाली तुमच्या एक चॅट नावाचा हे आहे, तुमच्या इथे खाली चॅट नावाचं दिसेल तुम्हाला, तर तिथे तुम्ही मोर मध्ये गेल्यानंतर तिथे चॅट असेल आणि चॅट वरती तुम्ही तुमचे जर प्रश्न लिहून पाठवले तर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईन की जे मला असं वाटतं महत्वाचे आहेत, कारण तुम्हाला ते प्रश्न नक्कीच उत्तर घ्यायला आवडेल. पांगरीकर सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बीडून जॉईन झाले आणि तुम्हाला लेक्चर आवडलं त्याबद्दल. नीलाक्षी देशमुख मॅडम, धन्यवाद. परंतु मला असं वाटतं की ज्यांना प्रश्न असतील त्यांनी विचारावेत, कारण याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन आणखीन माहिती. हाऊ टू आयडेंटिफाय इंटरेस्ट ऑफ 7 years चाइल्ड, हे एक महत्वाचं आहे की आता 7 वर्षाच्या मुलाचा इंटरेस्ट शोधणं हे अवघड आहे, कारण आपल्याकडे इंटरेस्ट शोधण्याची जी तपासणी आहे तर ती 7 वर्षाच्या पासून पुढे सुरू होते. म्हणजे 7 ते 12 वर्षाच्या दरम्यान इंटरेस्ट म्हणजे कसा इंटरेस्ट बघितला जातो, तर गार्डनर नावाच्या एका शास्त्रज्ञांनी काय केलंय की बुद्धीचे 114 पैलू केलेत आणि त्या 114 पैलूंपैकी कोणत्याच पैलूमध्ये तुमचं बाळ स्ट्रॉंग आहे, लिडरशिपमध्ये स्ट्रॉंग आहे का, मॅथमॅटिकमध्ये स्ट्रॉंग आहे, कशामध्ये स्ट्रॉंग आहे ते पाहिलं जातं. आणि मग ते कसं डेव्हलप करायचं याच्यासाठी प्रबोधिनीची एक ICIT नावाची टेस्ट आहे, इंडियन चाइल्ड इंटेलिजन्स टेस्ट म्हणून. तर त्या टेस्टच्या साहाय्याने आम्ही ते करतो. त्याला 2 तासाचा वेळ साधारणतः द्यायला लागतो कमीत कमी. कल चाचणीची फी 2,500 रुपये असते आणि त्याला 5 तास वेळ आम्ही एका व्यक्तीसाठी देतो.
मुले कन्फ्यूज होतात. कशा वेळेला कन्फ्यूज होतात हे महत्वाचं आहे. त्यांना परीक्षेत कन्फ्यूज होतात का त्यांचं ओव्हरऑल रोजच्या जीवनामध्ये त्यांचं काही कन्फ्युजन असतं, हे महत्वाचं आहे. जर त्यांना फक्त परीक्षेपुरतं कन्फ्यूज होत असतील तर ते वेगळं असतं. पण डेली रुटीनमध्ये जर ते कन्फ्यूज होत असतील तर त्याच्यात निश्चितपणे काहीतरी वर्तन समस्या असू शकते. कारण कन्फ्यूज होणं हे काही नॉर्मल नसतं. मग त्यांना काहीतरी त्याच्या मागे कारण असतं म्हणून ते तसं होतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग ते कारण शोधलं पाहिजे आणि ते नाहीसं करण्यासाठी आपण त्याच्या वर्तनातले बदल घडवून आणले पाहिजे. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन काही वेळेला भीतीमुळे असतं. काही मुलांना कन्फ्युजन हे घरातल्या भांडणांमुळे असतं. काही मुलांना कन्फ्युजन हे त्यांच्या शाळेमध्ये एक सांगितलं जातं, आई वडील एक सांगतात त्याच्यामुळे असतं. त्यामुळे या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. मुलं खूप चिडचिड करतात. मनाचंच करायचं असतं, मोठ्यांचं ऐकणं नको असतं. त्यांचं वय वय 12 ते 14 वर्ष. हे खूप छान प्रश्न आहे. कारण काय माहिती का, की सर्वात महत्वाची गोष्ट मी त्यांना सगळ्यांना एक सांगत असतो, की चिडचिड करणारी जी मुलं असतात, तर त्यांच्या आई-वडिलांना एक गोष्ट सांगतो, की 3 वर्षाच्या मुलाला घेऊन बाजारातून आई जात असते आणि तो मुलगा म्हणतो, "मला फुगा हवा." आई म्हणते, "नाही, नाही देणार." तरी तो रडायला लागतो, हातपाय हलायला लागतो, डोकं आपटायला लागतो, पण तरी लक्ष देत नाही आई. मग तो मुलगा म्हणतो, "नाही, मला आता फुगा हवाच आहे." असं म्हणायला लागल्यानंतर असं 15-20 मिनिटाचा वेळ गेल्यावर आईला वाटतं की आता जाऊ दे, त्याला देऊन टाकू. आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे, कुणी रस्त्यात बघितलं, काय हे झालं, जाऊ दे. मग ते 20 मिनिटं झाल्यावर ती आई देते. मग त्याला कळतं 20 मिनिटं असा तमाशा केला की आपल्याला मिळतं. मग तो प्रत्येक वेळेला तसं करायला लागतो. मग हे कुणी करायला लावलंय? पालकांनी करायला लावलं. मग देण्यासारखी गोष्ट आहे, करण्यासारखी कृती आहे, ताबडतोब करा. नाही म्हणल्यानंतर फर्मली नाही राहा आणि एकाने नाही म्हणल्यानंतर सगळ्यांनी घरात नाही म्हणा. आणि ज्यावेळेला तो नाही मिळाल्यामुळे तमाशा करतो, त्यावेळेला त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. त्याला टाइम आउट टेक्निक म्हणतात. म्हणजे त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा. त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायचा नाही, निगेटिव्ह फीडबॅक द्यायचा नाही, काही म्हणायचं नाही. आणि तो नॉर्मलला आला की त्याशी नॉर्मल बोलायला लागायचं. 15-20 मिनिटं झाली की तो नॉर्मलला येतो. नॉर्मलला आला की नॉर्मल बोलायला लागायचं. मला खात्री आहे की अशी खूप मुलांच्या बाबतीमध्ये हा फरक पडलेला आहे की ज्यांच्यामध्ये पालकांनी जेव्हा या सगळ्या गोष्टी 3 ते 6 महिने पाळलेल्या आहेत. मुलांचा अटेन्शन स्पॅन कसा वाढवावा, हा एक चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये अटेन्शन स्पॅन किती असतो हे माहिती असलं पाहिजे. कारण 3 वर्षाच्या मुलाचा 3 मिनिटं असतो आणि दरवर्षी 3 मिनिटं वाढतो. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 15व्या वर्षापर्यंत किती अटेन्शन स्पॅन असेल, तर तो साधारणतः 45 मिनिटं असेल. म्हणूनच आपले वर्गातले जे तास असतात ते 45 मिनिटाचे असतात. तर या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना जेवढा अटेन्शन स्पॅन आहे त्यांच्या वयाप्रमाणे एवढाच वेळ त्यांनी बसलं पाहिजे. मग नंतर ब्रेक घेऊन परत त्यांनी बसलं पाहिजे. नुसतंच त्यांनी अटेन्शन स्पॅन वाढवायचा आहे म्हणून जास्त वेळ बसायचं हे चुकीचं आहे. त्यांना योगासनानी, मेडिटेशननी अटेन्शन स्पॅन वाढू शकतो, नक्कीच वाढू शकतो. त्याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो. पण त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये त्या मुलांच्या मध्ये अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी त्यांना त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असणं आवश्यक असतं. जर त्यांना टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर ती मुलं जास्त चांगलं करतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. मोबाईलमधून लक्ष बाहेर काढण्यासाठी काय करावे? कारण सध्या सर्व ऑनलाईन सुरू आहे. 1 तास लेक्चर झाल्यावर बाकीचा वेळ फक्त मोबाईलच हवा असतो. हेच मी आता मगाशी सांगत होतो की मोबाईल नाही तर काय, हे प्रश्नाचं उत्तर पालक देत नाहीत. त्यांना असं वाटतं, इव्हन लहान मुलं जरी असतात ना, अगदी 2 महिन्याची 4 महिन्याची मुलं सुद्धा आमच्याकडे घेऊन येतात पालक आणि त्यांना रडायला लागले की त्यांना मोबाईल दाखवतात. आणि हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कितीतरी पालक म्हणतात की तो मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाही. अरे काय जेवत नाही? तुम्ही सवय लावली म्हणून ती आहे. तुम्ही जर काढून घेतलं तर काय होईल? भूक लागल्यावर गुपचूप जेवेल. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नाही पाहायचा तर काय करायचं? मग तुम्ही काय करायला पाहिजे? त्याच्याशी गप्पा मारा, त्याच्याशी गोष्टी सांगा, त्याच्याबरोबर खेळा. त्याला सापशिडी आहे, आपल्या याचे गेम्स आहेत, कॅरम आहे, बुद्धिबळ आहे. कितीतरी पूर्वीच्या काळात जेव्हा मोबाईल नव्हता त्यावेळेला पालक काय करायचे याचा विचार करा ना. आणि मग त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला मला खात्री आहे की जाणवेल की अरे नाही, काही गरज नाही आपल्याला मोबाईलची. हाऊ टू क्रिएट इंटरेस्ट इन स्टडीज 9th क्लास स्टुडंट. अभ्यासात लक्ष त्याचं म्हणजे बेसिकली त्याचा बुद्ध्यांक काय हे पाहायला पाहिजे. कारण जर बुद्ध्यांक चांगला असेल तर मग त्या मुलाच्या बाबतीमध्ये त्याचे अचिव्हमेंट्स आणि बुद्ध्यांक यांची जोड सांगड नीट घालता येते का ते बघायला पाहिजे. तर ती होत असेल तर काळजीचं कारण नाही. म्हणजे समजा एखादा मुलगा बुद्धीने कमी आहे आणि मग त्याला मार्क 70% मिळत आहेत, 50% मिळत आहेत, तर ते योग्य आहे.
मग तिथं खूप खूप तक करून फायदा नाही होणार. बेडकीला आपण बैल नाही बनवू शकत, पण आपल्याला त्याचा बुद्ध्यांक चांगला आहे पण तो मार्क कमी मिळतोय. अशा कंडिशनमध्ये मात्र आपल्याला त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे हे पहिल्यांदा शोधायला लागतं. आता माझ्याकडचा एक मुलगा मला 10वीतला म्हणला, काय म्हणे 12वीला ऍडमिशन असतात ना, मग 10वीला कशाला मार्क मिळवायचे, काय गरज आहे म्हणला. म्हणलं तुझे कन्सेप्ट फारच क्लिअर आहेत, पण म्हणलं आपण असं करू की एक तू नाहीतरी काय करतो, काही नाही मित्रांबरोबर गप्पा मारतो, मजा करतो, गाणे ऐकतो, असं करतो. अरे मग म्हटलं तू आता एक काम कर, तू 1 महिन्यापुरता फक्त माझं ऐक आणि हे सगळं सोडून दे आणि महिनाभर अभ्यास करून बघू आपण काय होतंय. त्या मुलाला काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी खरंच ऐकलं माझं. आणि त्या आईनी माझ्याकडे पेढे घेऊन आली, त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणली 1 महिन्यात त्या मुलाने अभ्यास करून एवढे चांगले मार्क पाडले, आम्हाला फार आश्चर्य वाटतंय की हा किती हुशार आहे. आणि मग तू अजिबातच ऐकत नव्हता, पण तुम्ही 10 मिनिटं बोललेस, 15 मिनिटं बोलले आणि त्याच्यात फरक पडला. तर हा जो प्रकार असतो हा त्या मुलांना मोटिवेट करणं किंवा त्यांच्यामध्ये त्यांच्यातल्या गुणांची जाणीव करून देणं, हा पण एक महत्वाचा मुद्दा असतो की जो आपण त्याच्यामध्ये करतो. माझा 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याची रायटिंग स्पीड कमी आहे. काही करावे आणि स्टडीमध्ये इंटरेस्ट पण खूप कमी करतो. याच्यामध्ये बेसिकली रायटिंग स्पीड किती लागतो हा पण माहिती पाहिजे. म्हणजे कसं असतं की 5वी मध्ये, आता तो 10 वर्षाचा म्हणजे 5वी मध्ये त्यांनी किती शब्द लिहायला पाहिजे, तर त्यांनी फक्त 5 शब्द लिहायला पाहिजे 1 मिनिटामध्ये. 5 शब्द पण तो जर लिहित नसेल तर मग ते कमी आहे. मग त्यापेक्षा जर त्याचा कमी असेल तर त्याला आपल्याला पहिल्यांदा पाहायला पाहिजे की त्याला अभ्यासात इंटरेस्ट का नाहीये. नाही त्याची बुद्धी चांगली चालत नाही म्हणून नाहीये, का त्याला वातावरण नाहीये म्हणून नाहीये, का त्याला ते शिकवणं समजत नाहीये म्हणून नाहीये. वेगवेगळी कारणं असू शकतात. ती कारणं काय ती शोधली गेली पाहिजेत ना. कारणं शोधली की मग त्याच्यावरती उपचार करता येतात. त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही, नाही का? तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे की कारणं शोधली पाहिजेत आणि त्याप्रमाणे उपचार करायला पाहिजे. आणि मग रायटिंग स्पीड त्याप्रमाणे पाहायला पाहिजे. विथ फॅमिली डॉटर लिव्हिंग कामली, बट इफ एनी क्लोज रिलेटिव्ह कम देन लिव्हिंग चेंजेस, हाऊ टू कंट्रोल. अच्छा, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आमच्या घरामध्ये मुलगी इतर वेळेला चांगली वागते, पण कुणी नातेवाईक आलं की तिचा ताल सुटतो आणि अशा वेळेला तिला कसं काय कंट्रोल करायचं. मग अशा वेळेला बेसिकली त्याला हे माहिती पाहिजे की ते बाकीचे लोक जे येतात त्यांना तिला आवडतं का नाही आवडत, मग का नाही आवडत, किंवा त्यांचं ते लोक येणारे चांगले असतात का नसतात. म्हणजे घरात खूपच चांगलं वातावरण असेल आणि मग बाहेरचा येणारा माणूस चांगला असेल तरी सुद्धा ते प्रॉब्लेम येऊ शकतो. मग हे नेमकं कारण काय आहे हे पाहायला पाहिजे आणि त्या मुलीच्या मनामध्ये काय आहे ते पण शोधायला पाहिजे. आणि हे नक्कीच आपल्याला शोधता येतं. त्याच्यासाठी वेगळ्या शास्त्रीय चाचण्या पण असतात की मुलांच्या मनातल्या गोष्टी शोधण्याच्या. आणि त्या शास्त्रीय चाचण्या ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रमाणित केलेल्या चाचण्या असतात आणि त्या चाचण्यांची रिपोर्ट देऊन आपण त्याप्रमाणे त्यांना काउन्सिलिंग सेशन्स अरेंज करत असतो आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत असतो. ऍडोलसंट मुलांना अपोजिट सेक्स बद्दल आकर्षण वाटणे साहजिक आहे. त्याबद्दल मुलांचे कुतूहल कसे टॅकल करावे, चांगला प्रश्न आहे हा. म्हणजे बेसिकली काय असतं की आकर्षण असणं चुकीचं नाहीये, परंतु त्या मुलांना वयात येताना नावाचं आपण एक शिबिर घेतो. म्हणजे ते शिबिर पूर्वी आपण इथं ऑफलाईनच घेत होतो, पण आता ते कदाचित ऑनलाईन आम्ही घेऊ. म्हणजे मी आता तुम्हाला एक सूचना अशी सांगणार होतो की तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स हवेत. म्हणजे आता माझं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलवरती 18 व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स आता कव्हर केलेले आहेत, परंतु त्याच्यात अजून खूप करायचे आहेत. म्हणजे आमचं 25-30 व्हिडिओ करायचं या 1.5 महिन्यामध्ये प्लॅनिंग आहे. तर त्यामध्ये तुम्हाला नेमके कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती पाहिजेत, 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आपण करणार आहोत आणि ते त्या मार्गदर्शनपर व्हिडिओ असतील. तेव्हा आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते म्हणजे डॉक्टर सुचित तांबोळी नावाने ते तुम्ही हे करा आणि मला तुम्ही माझ्या 98-222-94-550 हा जो माझा नंबर आहे, तर या नंबरवरती तुमच्या सूचना पाठवा की नेमकं काय काय तुम्हाला अपेक्षित आहे करणं. आपल्या क्लिनिक तर्फे आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो किंवा शिबिरं काही घेऊ शकतो आपण, त्याच्यामध्ये काही तुम्हाला सांगू शकतो. तर हे नक्कीच त्याचा उपयोग करता येईल. आणि त्याच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाहत होतो की नाही याच्यावरचा प्रश्न, त्याच्याही वरचा
हा, आता ऍडोलसन्स मुलांचा अपोजिट सेक्स आपण जे पाहत होतो ते वयात येतानाचं जे शिबिर आहे ते पाहिल्यानंतर किंवा ते केल्यानंतर त्या मुलांचे सगळे प्रश्नांची उत्तरं मिळून जातात आणि त्यांची डोकी एकदम शांत होतात आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे आपल्याला कुठपर्यंत या गोष्टी पाहायला पाहिजे. म्हणजे एखादी मुलगी आपल्याला आवडते म्हणजे ती आपलीच झाली पाहिजे असं नसतं आणि हे त्यांना नीट समजून सांगितलं गेलं पाहिजे, कारण नाहीतर मग ते ऍसिड फेकण्यासारखे प्रसंग होतात. पण त्याच्याऐवजी जर आपण त्यांना नीट समजून सांगितलं आणि त्यांच्या शरीरात काय बदल झालेत, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा उपयोग काय आहे किंवा त्याचा दुष्परिणाम काय आहेत, हे सगळ्या गोष्टींचं नीट माहिती द्यायला लागते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की मेमरी कशी वाढवावी. आता मेमरी वाढवताना बेसिकली मेमरी किती आहे हे शोधायला लागतं. मग ते चाचण्यांच्या साह्याने शोधून आपल्याला प्रत्येक, आता आम्ही जेव्हा बुद्ध्यांक काढतो त्यावेळेला 16 क्षेत्र म्हणजे बेचलर्स नावाची एक टेस्ट असते की ज्याच्यामध्ये बुद्ध्यांकाचे 16 क्षेत्र असतात. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली मुलांच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळे क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये हे आहे म्हणजे व्हर्बल आयक्यू आणि परफॉर्मन्स आयक्यू असे काढले जातात आणि मग त्याच्याप्रमाणे आपण त्यांना त्यांचं मेमरी वाढवण्यासाठी त्यांना गोष्टी सांगत असतो. My child is 12 years old and is in 7th class, but he doesn't study at all. School is saying take him to the open school. कॅन वी प्लीज सजेस्ट. आता याच्यामध्ये बेसिकली तो 12 वर्षाचा मुलगा 7वी मध्ये असून अभ्यास का नाही करत आहे, म्हणजे त्याला अभ्यासात इंटरेस्टच नाही म्हणून करत नाही का त्याला हे नाहीये ते आपल्याला म्हणजे त्याला येत नाहीये म्हणून कळत नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. मला असं वाटतं की आता आपल्याला प्रश्न उत्तरं सगळी आपल्याला थांबावी लागतील. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. 6 ते 10 वर्षाच्या मुलांचा इंटरेस्ट मी मगाशीच सांगितलं, गार्डनर नावाच्या शास्त्रज्ञांनी ICIT टेस्ट केलेली आहे, त्या टेस्टच्या साह्याने आपल्याला इंटरेस्ट शोधता येतात. तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला जॉईन झाले आणि चांगला प्रतिसाद दिला आणि या आंतरराष्ट्रीय ॲडोलसन्स वीक मध्ये डॉक्टर स्वाती भावे आमच्या ज्या राष्ट्रीय प्रमुख आहेत आणि डॉक्टर समीश शहा यांनी पण खूप चांगलं त्याच्यासाठी सहकार्य केलं. तर या सगळ्याबद्दल मी आभारी आहे आणि तुमचे सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही सगळेजण जॉईन झाल्याबद्दल. धन्यवाद. आपण आता इथे नक्कीच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. लोकांचे रिस्पॉन्सेस नंतर आपण सर्वात शेवटी करू. आता तुम्ही लिव्ह केलं तरी चालू शकेल. झालं.